होमगार्ड भरती 2025 महाराष्ट्र तर्फे विद्यार्थी मित्रांनो 2024 मध्ये जुलै महिन्यामध्ये 9000 प्लस जागांसाठी होमगार्डची भरती निघाली होती आणि त्यामध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होमगार्ड भरतीमध्ये झालं एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या। आणि होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो होमगार्ड भरतीमध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होते 1600 मीटर रनिंग झालं आणि गोळाफेक झालं, ह्या दोन इव्हेंटवर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होते आणि मुलींचं जे सिलेक्शन आहे 800 मीटर रनिंग झालं आणि गोळाफेक झालं, याच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होते आणि यामध्ये आपल्याला बोनस मार्क्स सुद्धा भेटते। तर एनसीसी वगैरे असेल, वाहन चालवण्याचा परवाना असेल किंवा इतर तुमच्याजवळ काही स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर याचे आपल्याला बोनस मार्क्स सुद्धा भेटते। तर यामध्ये पेपर नसते, डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होते आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 1100 रुपये रोज या ठिकाणी राहते। 1100-1200 रुपये रोज आपल्याला होमगार्ड भरतीमध्ये भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर होमगार्डची भरती कधीपर्यंत निघणार आहे आमच्या जिल्ह्यातली, जसं सोलापूर जिल्हा झालं, त्याचबरोबर जे परभणी जिल्हा झालं, गोंदिया जिल्हा झालं, सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर, तर या जिल्ह्याची भरती कधी निघणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिलं या भरतीमध्ये तर शिक्षण फक्त 10वी पास लागते महाराष्ट्रातील, आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींसाठी, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वयोमर्यादा जे राहते 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा या भरतीमध्ये राहते। तुमचं जर वय 20 ते 50 वर्षापर्यंत आहे तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म अप्लाय या ठिकाणी करता येत असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर जुलै महिन्यामध्ये ही भरती या ठिकाणी आली होती आणि जवळपास 9000 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी आली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील जे विद्यार्थी मित्रांनो हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये झालेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि होमगार्डमध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर, एवढी काही पात्रता यामध्ये आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर होमगार्डची भरती कधीपर्यंत निघणार आहे, नवीन होमगार्डची भरती कधी निघणार आहे। मागच्या वर्षी जर पाहिला आपण जुलै महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 9000 प्लस जागांसाठी होमगार्डची भरती निघाली होती, ज्यामध्ये जे सहभागी जिल्हे होते सातारा जिल्ह्याची निघाली होती, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याचबरोबर नागपूर झालं, जालना झालं, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर या जिल्ह्याची कधी निघणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि त्याचबरोबर परभणी जिल्हा झालं आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा झालं, गोंदिया जिल्हा झालं, या जिल्ह्याची कधी निघणार आहे ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी ग्राउंड बद्दल तुम्हाला सर्वात अगोदर माहिती सांगून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंगचा इव्हेंट आहे, 1600 मीटर रनिंग 20 मार्कासाठी आहे आणि गोळाफेक आहे 10 मार्कासाठी, अशा प्रकारे आपल्या यामध्ये निवड होते 30 पैकी। 1600 मीटर रनिंग जर आपण पाहिलं पुरुष उमेदवारांसाठी तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 20 मार्क भेटते, 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 18 मार्क भेटते, 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत रनिंग मारली 16 मार्क, 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत रनिंग मारली 14 मार्क, 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 12 मार्क, 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत रनिंग मारली 10 मार्क, 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत रनिंग मारली 6 मार्क, 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 2 मार्क आपल्याला भेटते। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 25 मार्क भेटते पैकीच्या पैकी, 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आल्या 22 मार्क भेटते, 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत रनिंग मारली तर 18 मार्क भेटते, 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत रनिंग मारली 14 मार्क भेटते, 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 10 मार्क भेटते, 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत रनिंग मारली 6 मार्क भेटते, 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत रनिंग मारली 4 मार्क भेटते आणि 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत मारली 2 मार्क आपल्याला या ठिकाणी भेटते। अशा प्रकारे आपल्याला मार्क भेटते। आणि गोळा फेकता जर पाहिलं तर पुरुष
उमेदवारांसाठी जो गोळा फेक आहे, तुम्ही जर 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जर आपण गोळा फेकला तर 10 मार्क भेटते। तुम्ही जर या ठिकाणी 7.90 मीटर आणि 8.50 मीटरच्या अंदर फेकला 9 मार्क भेटते। 7.30 मीटर ते 7.90 मीटर पर्यंत फेकला 8 मार्क भेटते। ठीक आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल एकंदर आपल्याला लागणारे एवढे मार्क गोळा फेकमध्ये भेटते। आणि महिला उमेदवारांसाठी जो गोळा फेक आहे 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त फेकला 10 मार्क भेटते। त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जसजसा कमी फेकला तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। आणि हे झाल्यानंतर आपल्याला तांत्रिक आहारतेचे मार्क भेटते। आता तांत्रिक आहारता म्हणजे काय, जसं तुमचं NCC वगैरे झालं, त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल त्याचे बोनस मार्क्स भेटते। ठीक आहे, तुम्ही जर जे विद्यार्थी मिळवणं माजी सैनिक असाल त्याचे बोनस मार्क्स भेटते। त्याचबरोबर जड वाहन चालवण्याचा परवाना असेल त्याचा बोनस मार्क्स भेटते। ठीक आहे, मार्क भेटते। जसं ITI जर तुम्ही या ठिकाणी केला असेल त्याचे बोनस मार्क्स आपल्याला भेटते। खेळाडू जर असाल त्याचे बोनस मार्क्स भेटते। माजी सैनिकांसाठी बोनस मार्क्स भेटते। आणि NCC A सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा मार्क भेटते। NCC B सर्टिफिकेट असेल तरी मार्क भेटते। NCC सर्टिफिकेट असेल तरी मार्क्स भेटते। आणि जड वाहन चालवण्याचा परवाना असेल याचे सुद्धा आपल्याला बोनस मार्क्स भेटते। आणि नागरिक संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र असेल त्याचे बोनस मार्क्स आपल्याला भेटते। तर अशा प्रकारे बोनस मार्क्स आपल्याला भेटत असते, यामध्ये एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रक्रिया आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर भरती कधी निघणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डची जी भरती आता हे पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये चालू आहे। महाराष्ट्रामधली पोलीस भरती झाल्यानंतर, महाराष्ट्रातली पोलीस भरती संपल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास जून जुलै महिन्यामध्ये 2026 मध्ये होमगार्डची भरती निघू शकते। त्यामध्ये सोलापूर जिल्हा असू शकते, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गोंदिया जिल्हा सुद्धा असू शकते। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो परभणी जिल्हा सुद्धा असू शकतो। तर बा परभणी जिल्हा झालं, त्याचबरोबर सोलापूर जिल्हा झालं, त्याचबरोबर जे गोंदिया जिल्हा झालं, तर या 3 जिल्ह्याची जी भरती आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो जून 2026 पर्यंत निघण्याचे दाट शक्यता आहे। तोपर्यंत ग्राउंड पोलीस भरती तर त्या ठिकाणी होणार आहे। पोलीस भरतीचं ग्राउंड झाल्याबरोबर ज्या होमगार्डची सुद्धा भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपल्याला संयम ठेवायचा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जे पण अपडेट आले, कोणत्या पण जिल्ह्याची भरती निघाली होमगार्डची, तर वेळोवेळी अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। आता बाकीच्या जिल्ह्यांचे कमेंट होते विद्यार्थ्यांची की सर आमच्या जिल्ह्याची भरती कधी निघणार आहे, तर पहा या जिल्ह्यांचं ग्राउंड भरती झालेली आहे 2024 मध्ये। सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर, तर ह्या जिल्ह्यामध्ये भरती झाली आहे। तर या जिल्ह्यामध्ये भरती निघण्यासाठी थोडाफार आपल्याला टाइम लागणार आहे। म्हणजे 2026च्या एंडिंगला भरती या ठिकाणी निघू शकते किंवा 2027ला सुद्धा या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। ज्या ठिकाणी जेवढ्या पण जागा रिक्त राहिल्या त्या जागा त्या ठिकाणी भरल्या जाते, कारण की यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर काही जागा त्या ठिकाणी रिक्त राहते, एक लक्षात ठेवा। जसं काय जे जवान आहे होमगार्डचे हे जर समजा पोलीस भरतीमध्ये लागले, कारण की त्यांच्या जागा जास्त राखीव राहते, तर त्यामध्ये ड्युटी सोडून देते, त्या जागा खाली राहते। त्यामधून कोणते SSC GD मध्ये लागले समजा, ते सुद्धा त्या ठिकाणी त्या जागा त्यांच्या खाली राहते, किंवा काही जणांना स्वतःहून सोडलं राहते त्या सुद्धा जागा राहते। आणि त्या जेवढ्या पण जागा रिक्त राहते तर त्या ज्या विद्यार्थी मित्रांनो भरावं लागत असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, अशा प्रकारे प्रक्रिया आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।